मंडळी, परत एकदा तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे आपले चॅनल इंडियन मॉम ऑफ ट्रायल सपाडामध्ये। तर आता वाजलेले आहे सकाळचे जवळजवळ 9:15 होत आहेत आणि आज आहे आपल्याकडे किट्टी। सो माझ्याकडे आज किट्टी असल्यामुळे मी जो टायमिंग दिलेला आहे तो आहे 10:15 ते 12:30 पर्यंत। कारण 12:30 नंतर बऱ्याच जणांची लहान मुलं जे आहेत ते स्कूलमधून येतात। ॲक्च्युली मी अजिबातच रेडी झालेली नाही आहे। सकाळी उठल्यापासून सतत काम सुरू आहे, कारण श्रियान जातो स्कूलला 7:15च्या दरम्यान, त्यामुळे तोपर्यंत मी अक्षरशः बिझी होती। त्यानंतर पूर्ण घर आवरून त्यानंतर मॉपिंग करणं, ब्रूमिंग करणं हे सगळं करायला खूप वेळ लागतो। तुम्हालाही माहिती आहे की घर एकतर आधीच थोडं मोठं, त्या देखतीला आवरायचं आणि तेही वेळेत। हे बघा, आता माझ्याकडे फक्त अर्धा तास राहिलेला आहे, रेडी व्हायचं आहे। आणि आज आम्ही काय काय मजा करणार आहोत ते सुद्धा तुम्हाला मी आजच्या व्हिडिओतून दाखवणार आहे। आणि मी आता काय बनवलेलं आहे तेही दाखवते। त्याआधी दाखवते तुम्हाला की मी छान असं घर किती छान आवरून घेतलंय। कारण कसं असतं, आपण सकाळी सकाळी जेव्हा खूप धावपळी सगळं करतो आणि ते मनासारखं होतं ना, तेव्हा खूप छान वाटतं। तर जस्ट मिनिट, मी तुम्हाला दाखवते मी घर किती छान आवरले ते, त्यानंतर मी काय काय आज बनवलं आहे ते सुद्धा शो करते। तर जसं मी बोलले की बघा, आता 9:15 व्हायला आले आहेत आणि मी आता संपूर्ण घर जे आहे आवरून घेतलंय छानसं। त्यानंतर मॉपिंग सुद्धा केलं आहे, इकडे सुद्धा सगळं अरेंज करून ठेवलेलं आहे। एक गेम खेळायचा आहे, किट्टी म्हटलं की गेम व्हायलाच हवा। सो यामध्ये मी चिट्स टाकलेले आहे, ज्यामध्ये इवन ऑड आणि इवन मल्टिप्लाय बाय 2, ऑड मल्टिप्लाय बाय 2 असं लिहिलेलं आहे। आणि इथे मी कुठलं तरी एक कडधान्य टाकणार आणि ते तुम्हाला असं मोठीमध्ये घेऊन एक मी बांगडी घेणार आणि त्या बांगडीमध्ये ते टाकायचं आणि ते किती होणार ते दाणे ते काउंट करायचे। आणि यातलं जर इवन आलं तर त्यातले इवन काउंट करायचे आणि ऑड आलं तर ऑड, ते मी तुम्हाला नंतर सांगणारच। सो इथे सगळं अरेंजमेंट करून घेतलेली आहे ऑलरेडी। ओके, त्यानंतर हे बघा, किचनसुद्धा बऱ्यापैकी आवरून झालेलं आहे। भांडी सकाळची क्लीन करून घेतली आणि इकडे बनवलं आहे मी मस्त असं मिसळ। हे बघा, काय मस्त, आमच्या नागपुरी भाषेत याला म्हणतात, काय मस्त तर्री आलेली आहे बघा। त्यानंतर इथे फरसाण सुद्धा रेडी करून घेतलेला आहे। आणि मला कुठली आता मी लपवते, कुठली कामं करायची असतात ते सुद्धा लिहून घेत असते। त्यानंतर आता मला लेमन कट करायचं आहे, तर म्हटलं त्याआधी जरा व्हिडिओ स्टार्ट करावा। आणि इथे आहे इथे मी जिलेबी आणली आहे, कारण मिसळ थोडं तिखट असतं, स्पायसी असतं आणि प्रत्येकालाच ते जमेल असं नाही। सो त्यासाठी म्हणून ते, आणि सोबतच पाव सुद्धा तर आणलेच आहे मी। आणि त्यासोबत मी ना इथे छान अशी लस्सी सुद्धा बनवून घेतलेली आहे। सो ही रात्रीच मी बनवून ठेवली, जेणेकरून ही छान थंडगार राहणार। सो लस्सी सुद्धा रेडी आहे आणि आत्ता मी जाणार अंघोळीला। ॲक्च्युली काय होतं, खूप कमी वेळ राहिल्यामुळे इतकं घाबरायला पण होतं की आपला वेळेत व्हायला हवं। कारण आमच्या किट्टीचा असा रूल आहे की तुम्ही 15 मिनिटापेक्षा जास्त लेट नाही करू शकत, अदरवाईज फाईन लागतो। आणि सिरियसली यामुळे काय होतं, प्रत्येक लेडीज ज्या आहेत त्या वेळेत येतात। सो 10:15 ते 10:30च्या दरम्यान माझ्या घरी सगळे येणार, तर मी फास्ट रेडी होते। प्रत्येक वेळेस आम्ही काहीतरी थीम ठेवतो। याआधी पण माझी किट्टी होती, जेव्हा माझ्या जुन्या घरी होती मी तेव्हा। सो तेव्हा आम्ही छान सजावट पण करायचो, पण यावर्षी आम्ही असं ठरवलंय की आपण तो वेळ त्यात न घालवता छान छान खायला बनवायचं, गप्पा गोष्टी करायच्या, कारण त्या डेकोरेशन करण्यात पण फार वेळ जातो त्यामुळे। सो यावेळेस मी जे थीम ठेवली आहे, जस्ट लाईक की फुल गाऊन घालायचं आहे कुठलाही, पण ट्राय करा, म्हणजे मी सगळ्यांना कंपल्शन नाही टाकलं आहे, पण ट्राय करा की इट शुड बी इन सॉलिड, म्हणजे एकच कलर असावा। पण प्रत्येकांकडे ते नसतं ना, मग जे ज्यांच्याकडे असेल ते नक्कीच विअर करणार। पण माझं असं आहे की तुम्ही एक संथ कलर घाला असं मी सांगितलंय। बघू आता कोणाकोणाकडे आहे किंवा कोण कसं विअर करतं, आणि कंपल्शन कोणाला नाही मी आधीच सांगितलंय। आणि मी खूप फास्ट बोलते, जराही रेडी झालेली नाही। आणि गेल्या 15 दिवसापासून आम्ही कंटिन्यू दिवाळीच्या प्रोग्राममध्ये बिझी होतो, त्यामुळे झोपसुद्धा नाही। त्या चेहऱ्यावर इतके पिंपल्स आलेत आहे, कारण झोप नाही म्हटलं की तुमचं कुठे ना कुठे असं काहीतरी इम्बॅलन्स होत असतं, त्यामुळे ते सगळं झालेलं आहे। तर आता मी लगेच आंघोळीला जाते आणि 5 ते 10 मिनिटात रेडी होते। त्यानंतर हे जे काही फरसाण मी इथे काढून ठेवलेलं आहे, हे छोट्या पातेल्यात काढून घेते। लेमनसुद्धा कट करून घेते, सध्या मी त्याला झाकून ठेवते की मला असं वाटतं की नंतरच लेमन कट करायला हवे, कारण मला अजून ऑनियन्ससुद्धा कट करायचे आहे। सो ते सुद्धा कट करून घेणार। आणि मला ब्लॉग शूट करायला आवडतं म्हणून मी करणार, पण माझ्या प्रत्येक मैत्रिणींना कसं असतं, प्रत्येकाला कम्फर्ट नसतं, त्याच्यामुळे पहिले त्यांना विचारणार, जर ते कम्फर्टेबल असणार तरच मी पूर्ण व्हिडिओ टाकणार, अदरवाईज थोडे पार्ट तुमच्याशी शेअर करून व्हॉइस ओव्हर करणार। बघूया काय होतं ते। तर चला आता
जास्त गप्पा गोष्टी न करता मी ते रेडी होते. त्यानंतर मी थोडं काही जे सगळं मी काढून घेणार आहे, छोट्या छोट्या पातेल्यात भांड्यात, ते सगळे तुम्हाला सांगणार, दाखवणार. चला. आणि एक सांगायचं राहिलं की गेम तर ठेवले आहेत, पण त्यासाठी छान गिफ्टसुद्धा मी सिलेक्ट केलेले आहेत. सो गिफ्टसुद्धा मस्त असे म्हणजे युजफुल असे होईल असे घेतलेले आहेत. खरं तर ना एकटीला सगळं मॅनेज करताना थोडं अवघड होतं. हे बघा, हे छानसं असं नेकलेस हे एक आहे आणि सेम दुसरंसुद्धा तसंच आहे, फक्त ब्लू कलरमध्ये आहे. सो हे 2 नेकलेस मी विनर्ससाठी काढलेले आहेत. लास्ट इयरसुद्धा जेव्हा आमची किट्टी होती तेव्हासुद्धा मी छान असे सगळ्यांसाठी गिफ्ट घेतले होते, पण यावेळेस मला तेवढा वेळ नाही मिळाला, म्हणून म्हटलं जे गेममध्ये आहे त्यांच्यासाठी घ्यावं. आणि अजून एक आहे जो फर्स्ट कम होणार घरी, जो सगळ्यात आधी येणार, ज्याचं पहिलं पाऊल पडणार, म्हणजे सोबत अशा दोघी पण येऊ शकतात, पण ज्याचं पहिलं पाऊल पडणार त्याला सुद्धा एक गिफ्ट असणार आहे. ते मी तुम्हाला नंतर दाखवते. तर चला आता मी लगेच आंघोळ करते, रेडी होते आणि नंतर बोलते परत तुमच्याशी. तर आता मी रेडी झालेली आहे. आत्ता वाजलेले आहे 10:15 आणि अगदी वेळेत मी रेडी झालेली आहे. ॲक्च्युली तसं तर 10 वाजून 10च मिनिट झाले. 5 मिनिट्स ही जी घड्याळ आहे नेहमी समोर असते. तर आता जे काही माझी उर्वरित कामं होते ती थोडे करून घेते. जसं कांदा आणि लिंबू कट करायचा होता तो. ॲक्च्युली कांदा कट न करण्याचा रिझन एवढंच की घरात तो वास पसरतो आणि मला तो नाही आवडत. तसं बॅकयार्डसुद्धा छान आवरून घेतलेलं आहे. आणि इथे तुम्हाला दिसत असेल की पाण्यावर जरा माळा घातलेल्या आहे, कारण ते थोड्या ओल्या झालेल्या. सो म्हटलं सगळं पॅक करण्याआधी छान वाळत घालाव्यात हलक्या याच्यामध्ये, म्हणजे कडक उन्हात न घालता सावलीमध्येच. तो ते थोडं ड्राय होईल. आणि छान पूजासुद्धा होऊन गेलेली आहे. फास्ट आटोपलं, पूजा न करता आज ॲक्च्युली फक्त दिवाच लावला आहे देवाजवळ आणि संपूर्ण घर तर आवरलंच, मगाच बोलले मी. तर तसंच जो घरात सगळ्यात आधी येणार त्याचंसुद्धा गिफ्ट मी तुम्हाला दाखवते. ॲक्च्युली जसं जसं घरात मी जाणार ना तसं तसं लाईट चेंज होतो आणि वेगळं दिसतं. तर ते सुद्धा मी तुम्हाला दाखवते की मी काय घेतलेलं आहे. तर हे आहे छोटंसं ब्रेसलेट. हे आहे ब्रेसलेट. हे बघा, इथे मला दिसत असेल. नेलपेंट लावायला पण वेळ मिळाला नाही मला. तर हे ब्रेसलेट मी देणार आहे जो सगळ्यात आधी येणार त्याला. तर चला आता हे सुद्धा रेडी आहे. तर मी आता लिंबू कट करून घेते. कांदा तर वेळेवरच करणार. चल. तर गेमसाठी जसं मी बोलली की कडधान्य घेणार, तर मग मी यामध्ये राजमा घेतलेला आहे. मला गेम थोडा सांगते मी, तुम्हाला सुद्धा कसा वाटला मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगाल. तर मी तुम्हाला गेम थोडा एक्सप्लेन करते. तर हा गेम असा आहे की यातले जे राजमा आहे ते आपण आपल्या मुठीने घ्यायचे आणि यात टाकायचे आणि याच्या बाहेर जे काही दाणे पडतील ते काउंट केला जाणार नाही, आतलेच दाणे काउंट केले जातील. यामध्ये चिट्स आहे, इवन ऑड, इवन मल्टिप्लाय बाय 2, ऑड मल्टिप्लाय बाय 2. सो यामध्ये जे काही दाणे येणार, फॉर एक्झाम्पल 20 दाणे आहेत आणि समोरच्याने इवन चिट काढली तर त्याला 20 पॉईंट्स मिळणार. आणि जर त्यांनी ऑड चिट काढली तर त्याला 0 पॉईंट मिळणार. तसंच इवन मल्टिप्लाय बाय 2 काढली तर त्याला 40 पॉईंट्स मिळणार आणि ऑड मल्टिप्लाय बाय 2 काढलं तर त्याला 0 पॉईंट मिळणार. तर असं आहे इवन ऑड हा गेम. तर तो जेव्हा मी खेळू ना तेव्हा तुम्हाला अजून छान कळेल. पण असा स्वीटचा छोटासा गेम मी ठरवलेला आहे आज. आणि बांगडेसुद्धा थोडी छोटीच घेतली जेणेकरून खूप दाणेसुद्धा त्यात हे होणार नाही, नाहीतर मग आम्हाला काउंट करण्यातच फार वेळ जाणार. आणि दाणेसुद्धा मुद्दाम मोठे घेतलेत, नाहीतर छोटे छोटे दाणे काउंट करायला सुद्धा फार वेळ जातो. तर बघा आता इथे तुम्हाला दिसत असेल 10 वाजून 20 मिनिट होत आहेत आणि आता माझ्या मैत्रिणी येणार 10:30पर्यंत, सगळ्या येणार आणि मग आमची धमाल मस्ती ही सुरू होणार. तुमच्याशी बोलता बोलता लक्षातच आलं नाही की घरातले लाईटसुद्धा ऑन करावीत म्हणून, कारण जनरली मला येलो लाईट्स आवडतात किंवा नॅचरल लाईट. बघा बाहेरच्या लाईटमध्ये किती छान वाटतंय. मी फक्त त्या लाईटमध्ये तुमच्याशी बोलत होती, त्या लाईटमध्ये शूटिंग करत होती सगळे. तर संपूर्ण घरात लाईट्स लावत आहे. सो छान वाटणार अजून. आणि घर म्हणजे कसं ना, वेळेत जेव्हा होतं काम तेव्हा खरंच खूप छान वाटतं. जनरली मला वेळ लागतो बऱ्याचदा कामाला, पण आज नाही, आज सगळं वेळेत आहे त्यामुळे मी सुद्धा छान असं शूटिंग करू शकते. मस्त वाटतंय. सारांनी सुद्धा मला बरीच हेल्प केली मॉर्निंगला. ते जेव्हा उठले तेव्हा जेव्हा मला मिसळ बनवायचा होता तो मसाला वगैरे करण्यापासून किंवा थोडं हेल्प त्यांनीही केली. घरसुद्धा क्लीन करण्यात त्यांनी थोडी हेल्प केली ऑफिसला जाण्यापूर्वी, कारण मला थोडा बॅक पेनचा इश्यू आहे त्यामुळे त्यांनी थोडी हेल्प केली. त्यामुळे सुद्धा सगळं वेळेत झालं. सो ज्यांनी जे काम केलं त्याला सुद्धा क्रेडिट द्यायला हवं, म्हणून मी तुम्हाला सांगते की सारांनी सुद्धा मला थोडी हेल्प केली आहे या सगळ्या याच्यात. तर अजून 5 मिनिट वेळ आहे सगळ्या येण्याकरिता. तर म्हटलं जरा नेलपेंटसुद्धा लावून घ्यावं. बऱ्याचदा काय होतं की प्रोग्रामला जाण्यापूर्वी मी विचार करते की नेलपेंट लावायचं
आणि राहून जातं, जसं आत्तासुद्धा राहिलं आहे. आणि मी आज जो आहे हा सॉलिड कलर वेअर केलेला आहे. माझ्या बर्थडेचा हा जो ड्रेस आहे तुम्हाला माहिती आहे, ज्यांनी माझ्या बर्थडेचा ब्लॉग बघितला असेल त्यांना माहिती आहे, हा माझा बर्थडेचा ड्रेस. आणि आत्ता नेलपेंट लावून घेते, मग मैत्रिणी आल्यानंतर किट्टी स्टार्ट करायचं. आणि ना मला माझे इयरिंग्स तुम्हाला दाखवायचे होते. तर हे बघा खूप सुंदर असे इयरिंग्स आहेत. तिथे झूम करता येणार नाही पण हे बघा खूप असं गोड दिसतात हे इयरिंग्स. आणि इझिली अवेलेबल होत नाही कुठे. पण इथे एक जो ॲप आहे शीन ॲप, सगळ्यांनाच माहिती आहे इथलं शीन ॲप. सो मी त्यावरनं ऑर्डर केलं तर मस्त भेटलेली आहेत. सो अशी सिम्पलची रेडी झाली. चला आता नेलपेंट लावून घेते आणि नंतर मैत्रिणी आल्यावर तुम्हाला सुद्धा ते सगळं शो करते. तर नेलपेंट सुद्धा छान असं लावून झालेलं आहे. आणि आधीचे नेलपेंट होतं ना मी काढलं पण नाही आणि त्यावरच मी हे नेलपेंट लावलं हे बघा. आणि मॅच सुद्धा झालंय छान. चला आणि माझं हे सुद्धा काम झालंय आज. तर इथे माझ्या मैत्रिणी आलेल्या आहेत आणि अजून 1-2 मैत्रिणी यायच्या आहेत. आणि इथे यांच्या छान अशा गप्पा गोष्टी सुरू आहे. आत्ता बसलेले आहेत 11. आणि आत्ता इकडे ना माझी मैत्रिणी जी आहे, तुम्ही बघितलं असेल बऱ्याचदा ब्लॉगमध्ये, श्रद्धा. सो श्रद्धा बोलली की मी हे सगळं कट करून देते. आणि इकडे सगळ्या मैत्रिणी आपलं हे सगळं इथे मी असं रेडी करून घेतलेलं आहे, कारण भूकसुद्धा लागली आहे सगळ्यांना. 11:30 झालेली आहे. आमची सुरुवातीला छान अशा गप्पा गोष्टी चालल्या. त्यानंतर आम्ही हा असा टेबलसुद्धा छान रेडी करून घेतला आहे. आणि श्रद्धा मला नेहमीच अशा कामामध्ये हेल्प करत असते. आणि इकडे माझ्या मैत्रिणी, खरं तर खूप छान वाटतं आपल्या मैत्रिणींसोबत असा एक स्पेशल टाईम आपण स्पेंड करतो. तर जसं तुम्ही बघितलं की 11:30 झालेले आहेत. तर गप्पा गोष्टी करून झाल्यानंतर इकडे नाश्त्याला सुरुवात झालेली आहे. आणि इकडे पहिली प्लेट घेत आहेत वहिनी. आणि आत्ता ॲक्च्युली 11:30 झाले. सगळ्यांना भूकसुद्धा लागलेले आहेत. मी व्हॉइस ओव्हर करण्याचं कारण एवढंच की सगळ्यांना छान इकडे गप्पा गोष्टी करायच्या आहे. आणि ते असं होऊ नये की माझ्यामुळे त्यांना काही प्रॉब्लेम, त्यामुळे ते त्यांचं बोलते आणि मी इकडे व्हॉइस ओव्हरसुद्धा करते. इकडे माझ्या मैत्रिणी घेत आहेत नाश्ता आणि इकडे सगळं खायला बसलात. कशी आहे का टेस्ट? जमलंय? छान. थँक्यू 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 थँक्यू. याश्वी. तर नाश्ता करून झाल्यानंतर आता मी इथे गेम खेळायला सुरुवात केलेली आहे. आणि इथे छान सगळ्यांना इंटरेस्ट घेऊन गेम खेळत होत्या. ॲक्च्युली हा जो गेम आहे ना, हा माइंड गेम नसून लक गेम आहे. म्हणजे अर्थातच तुम्ही त्या वाटीमध्ये किंवा त्या बांगडीमध्ये किती दाणे टाकतात याला तितकं महत्त्व नाही जितकं त्या चीटमध्ये काय येणार आहे याला आहे. आणि सगळे खूप उत्साहाने हे सगळं खेळत होते. आणि ज्याचं झिरो आहे बघा किती छान स्माईल करते. तर असं छान पद्धतीने सगळ्यांनी हे गेम खेळलेला आहे. आणि खूप छान वाटलं. खरं तर मला ना असा स्वीट अँड सिम्पल गेम हवा होता, ज्यामध्ये असं कोणीही म्हणणार नाही की हे फेअर नव्हतं, हे अनफेअर आहे. होतं ना जरा आपलं गेम म्हटलं की असं काहीतरी मज्जा मस्ती होत असते. पण म्हटलं असा मला सिम्पलचा गेम हवा होता. आणि सगळ्यांनी हा गेम खेळलेला आहे, अर्थात मी सोडून, कारण मला नव्हता घ्यायचा यातला कुठलाच चान्स. आणि सगळे असं बघत होते की अरे हिचे इतके दाणे आले तर हिचे आता ॲक्च्युली चीट काय येणार आहे ते. आणि ज्याची जी सेम चीट आली त्यांना खरंच म्हणजे आनंद झाला. पण ज्याची चीट येत नाही ना, असं म्हणजे जो जिंकत नाही ना त्याला जास्त वाईट वाटतं, हे आपल्या सगळ्यांनाच माहीत आहे. तर या कोणालाच माहिती नव्हतं की मी या गेमसाठी गिफ्टसुद्धा ठेवले ते. ऍक्च्युली किट्टीचं असं होतं की जो सगळ्यात आधी घरात येणार त्याला पण एक गिफ्ट. ऋतिका सगळ्यात आधी आली त्यामुळे ऋतिका व्हेरी गुड. आणि सेकंड विनर हर्षा. व्हेरी गुड. अगं तिचे पॉइंट जास्त असेल ना. तर आत्ता वाजलेले आहे 2:15 आणि किट्टी तर मगाच संपली. सगळ्या मैत्रिणी सुद्धा श्रेयात बस ना, सगळ्या मैत्रिणी सुद्धा घरी गेल्या आहेत. आणि आत्ता इकडे मी मुलांना सुद्धा जरा खायला दिलेलं आहे. इथे आहे इरा से हाय. निया. आणि इकडे माझा श्रेया नीट राहा प्लीज. हा ना नेहमी असं करतो, बॅड बॉय तो. आणि इकडे छानशी अशी लस्सी बनवली होती, ते राहिलेलं तुम्हाला दाखवायचं. सो लस्सी टेस्ट कशी झाली आहे बाळा? छान. आवडलं? येस.
तर 2:45च्या दरम्यान मग मी मुलांना झोपवून सुद्धा देणार, कारण आज थोडं घरात जसं तुम्हाला माहिती की एखादा छोटा जरी प्रोग्राम असला ना तरी काम थोडं असतं. पण हॉल तर मी आता थोडासा नीट सुद्धा करून घेतलाय. थोडा विस्कटला होता, म्हणजे फक्त ज्या कुशन्स आहेत तिकडे तिकडे झालेल्या, बाकी सगळं छानच होतं. आणि थोडंसं माझ्याकडे मिसळ आहे आणि मी आधीच ठरवलेलं माझ्या एका मैत्रिणीला सुद्धा नेऊन द्यायचं आहे. सो मी 4 o'clockला मी तिच्याकडे घेऊन जाणार ते. तर चला आता मुलं सुद्धा छान मस्त असं जेवतात आहे. मुलींना आवडलं ना. नेणार का कुठे ते जायला? हो कुठे जायला? हा मृणाल मावशीकडे. ओके जेव, फिनिश करते पहिले. तर जस्ट आता मी सुद्धा झोपून उठली. मुलांना सुद्धा छान झोपवलं आहे. ते अजूनही झोपलीच आहेत. आत्ता जस्ट वाजलेले आहेत 5:15. तुम्हाला दिसत असेल आणि बाहेरचा अंधार तुम्हाला दाखवतोय. असं वाटतंय की अक्षरशः 8 वाजले की काय सायंकाळचे काय जास्त अंधार असतो. हे बघा फक्त 5 वाजलेले आहेत आणि सो इतक्या लवकर आता अंधार पडायला लागलाय. बाहेरचं लाईट ऑन केलं. आता घरातले सुद्धा लाईट सगळे ऑन करून घेणार. खरं तर मला घरामध्ये सगळी येलो लाईट्स आवडतात. फक्त मेन डोअरचा जो आहे तो मी व्हाईट लाईट यूज करते. बाकी सगळ्या घरात येलो लाईट्स लाईक हिअर ऑल्सो. इथे सुद्धा येलो लाईट लावून घेणार. त्यामुळे ना घर खूप छान दिसतं येलो लाईटमध्ये. संपूर्ण घरातले व्हाईट लाईट्स आता बंद आणि येलो लाईट सुरू. तर दिवसभर जसं मी तुम्हाला सांगितलं की किट्टी होती. किट्टी छान झाली आणि थोडं काम म्हटलं एक्स्ट्रा की थकल्यासारखं सुद्धा होतं. सो म्हणून जरा झोपसुद्धा काढली. छान झोप झाली आहे. मस्त झोप काढली आहे मी. आणि हे बघा आत्ता संपूर्ण घरात असं येलो लाईट्स आणि हा जो व्हाईट लाईट आहे यालासुद्धा मी आता येलो कलर घ्या. सो असं रात्री बघा किती छान वाटतं. फक्त मेन जे आहे तिथे मी व्हाईट ठेवलेला आहे. ते सगळ्या घरामध्ये ना असं येलो लाईट आहे. हा सुद्धा येलोच. इवन किचनमध्ये सुद्धा येलो. तर मगच मी बऱ्यापैकी आवरून घेतलं होतं झोपण्यापूर्वी. तर अगदी थोडीशी मिसळायची मला आता माझ्या मैत्रिणीकडे घेऊन जायची आहे. हे बघा अगदी थोडीशी आहे. तर आता मी तिच्यासाठी टिफिन पॅक करते, कारण 5:30च्या दरम्यान मला तिच्याकडे पोहोचवायची आहे. तर आता हे पॅक करते आणि त्यानंतर मला जायचं आहे हॉस्पिटलला. जस्ट बिकॉज माझा बॅक पेनचा इश्यू अजूनही सॉल्व्ह नाही झालेला. त्यामुळे हां इथे छान येतो लाईट. त्यामुळे मग मला ते तिथे सुद्धा जायचं आहे. त्यानंतर एका पार्टीला सुद्धा जायचं आहे. तर कधी कधी असं होतं ना कंटिन्यू दिवसभर पार्टी असते. तर तसंच झालेलं आहे. अजूनही ते घड्याळ बंद पडले. ते तसंच इव्हन हे सुद्धा घड्याळ बंद पडले. सगळे घड्याळ आता घरातले बंद पडले. ते सुद्धा व्यवस्थित करून घ्यायचे. पण तुम्हाला दाखवते इकडे. हे बघा 5:47 झाले. सॉरी 5:17 झालेले आहे. आता घड्याळसुद्धा ते काम करत नाही आहे. चला आजचा ब्लॉग मी इथे सेंड करते. आशा करते आजचा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल. छोटासा माझ्या किट्टीचा जो मेनू आहे तो तुमच्याशी शेअर केला. त्यानंतर आमची किट्टी कशी झाली हे सुद्धा शेअर केलं. डेली व्लॉगिंग करणं जमत नाही आहे, पण जेव्हाही मला असा चान्स मिळतो व्लॉगिंग करायचं तर मी नक्की व्लॉगिंग करते. आणि आशा करते तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल. जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. भेटूया पुढल्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.